कृष्ण हरी हरी हरि जय जय राम कृष्ण हरी टाळ टाळ वाजवा टाळ हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हा टाळ हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम हरी जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरसा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले वो साजनी सुख झाले वो साजनी
जय जय राम जय जय राम हरी जय जय राम मिथ्या आटी अवघी मिथ्या अवघी मिथ्या आटी मिथ्या आटी राम नाही जव कंठी 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 अवघी मिथ्या आटी अवघे मिथ्या आटी अवघी मिथ्या आटी मिथ्या राम नाही जव कंठी राम नाही जव कंठी राम नाही जव कंठी राम नाही जव सावधान 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 सावधान
अवघे मिथ्या सावधान शंकर
भोगवी संकल्पी
अवघी मिथ्या आटी राम नाही जये कंठी किंवा राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे आग्रह उरला काळ दंडे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन तुका म्हणे आले भागा तुका म्हणे आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा विश्वरूपा विष्णुमाय बाबा अपारा अमुपा पांडुरंगा चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुम चालो निज चरणा तुम चालो निज चरणा अव स्वामी कृपया देवा
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि वातजातं नमामि वातजातं नमामि। अवघी मिथ्याटी राम नाही जये कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। या श्राद्धाच्या सेवेसाठी आपणासमोर जो अभंग गायला म्हटला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा। माणसाच्या जीवनामध्ये त्याने कसं राहिलं पाहिजे, त्याचं जीवन, त्या जीवनाचं स्वरूप काय, त्या जीवनाच्या स्वरूपाविषयी आणि आपण कोणता विचार धारण केला पाहिजे या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन करणारा अर्थात उपदेश नावाच्या प्रकरणातला अभंग आजच्या या चिंतन सेवेसाठी मी आपणासमोर गायला। विठ्ठला कैलासवासी सुदाम बाबूराव पावसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्राद्धाच्या निमित्ताने होणारी ही कीर्तन सेवा। खरं वाईट वाटतं कुणीतरी तरुणाच्या श्राद्धाला जाण्याचा योग येतो। वाईट वाटतं की आपल्याच वयाची माणसं, त्यापेक्षा किंबहुना कदाचित आपल्यापेक्षा कमी वयाची ही पोरं जग सोडून जातात। अशा क्षणी मन खट्टू होतं, वाईट वाटतं माणसाला। तरी सुद्धा त्यांच्या जाण्यानंतरचे काही कार्यक्रम नाईलाज म्हणून, शास्त्र म्हणून, मोठ्यांची आज्ञा म्हणून करावी लागतात। तसा हा थोडासा अनिच्छेचा पण आवश्यक असा कार्यक्रम। कोण्या तरुणाचं श्राद्ध व्हावं असं जगात कोणालाच वाटत नाही, पण तो गेलाय त्यानिमित्ताने त्याच्या क्रियाकर्मांच्या वेळी आपल्या संस्कृतीने जे आदेश दिले त्या आदेशानुसार होणारे असे हे कार्यक्रम असतात। तेव्हा आज असाच दुःखद प्रसंग एका तरुणाचं जाणं एका वर्षापूर्वी झालं। कैलासवासी सुदाम बाबूराव पावसे, त्यांच्यानंतर त्यांचा सगळा परिवार, त्या सगळ्या परिवाराने त्यांच्या या श्राद्धाच्या निमित्ताने काही सद्विचार, ग्रंथविचार, शास्त्रविचार आणि त्याहीपेक्षा या ठिकाणी काही नामाचं भगवन नामाचं उच्चारण व्हावं या हेतूने या सेवेचं आयोजन केलंय। भगवन नाम देवाचं संकीर्तन असे ते जगातल्या सगळ्या कमतरतांना पूर्णतेकडे नेणारं साधन आहे। एखाद्याचं जीवन अगदी 80 वर्षापर्यंत जगलं, त्याने जीवनात नामस्मरण नाही केलं तरी सुद्धा त्याच्या प्रित्यर्थ आपण नामस्मरण करावं असं शास्त्र म्हणतं। एखाद्याचं जीवन लवकर संपलं, त्याला नामस्मरण करण्याची संधीच मिळाली नाही, तर आपली संस्कृती इतकी उदार आहे, एवढी मोठी आहे, संस्कृती म्हणते त्याने तर केलंच पाहिजे होतं। पण जर कदाचित त्याला व्यस्ततेमुळे, त्याला त्याच्या जीवनाचा शेवट जवळ आला हे न कळल्यामुळे जर त्याच्याकडून नामस्मरण नाही झालं तर त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या ऐवजी आपण नामस्मरण करावं अशी आपली संस्कृती सांगते। जीवनातील सगळ्या कमतरतेवर मात करून देणारं नामसंकीर्तन आहे। तेव्हा या अकाली गेलेल्या व्यक्तीच्या श्राद्धाला कीर्तन का व्हावं, त्याचं कारण असे की त्या व्यक्तीच्या जीवनातील ती अपूर्णता नामाने भरून काढावी। नाम एवढं पूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। खुद्द भगवंताच्या जीवनातील सुद्धा अपूर्णता नामाने पूर्ण केली। विठाला 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 जीवनात जर कडवटपणा असेल, जीवनात जर वाईटपणा असेल
तर तो कडवटपणा घालून गोडपणा आणण्यासाठी नामासारखं दुसरं साधन नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबान गे, काबान गे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे जीवनात कडवटपणा असेल तो घालवण्यासाठी नामस्मरण करावं. एखाद्याचं जीवन अपूर्ण असेल तरी सुद्धा नाम त्या जीवनाला पूर्णतेकडे नेतं. या उलट असं म्हटलं तर वावगं ठरू नये, जोपर्यंत नाम येत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला पूर्णता येत नाही. स्वामी जयेंद्र सरस्वती होते बरं का, कांची आश्रमाचे शंकराचार्य होते. भारतात जे 4 आश्रम आहेत प्रमुख आचार्यांनी सुरू केलेले, त्या आश्रमाचे ते शंकराचार्य होते. ते जेव्हा गोंदवलेकर महाराजांकडे आले तेव्हा त्या गोंदवलेकर महाराजांनी महाराजांना त्या जयेंद्र सरस्वती नावाच्या संन्याशाने भारतातल्या सगळ्यात विद्वान माणसाने सांगितलं होतं की महाराज, गोंदवलेकर महाराज, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा. मी फार विद्वान आहे, या डोक्यात फार ज्ञान आहे, मेंदूमध्ये फार माहिती साठवली आहे, पण आता या माहितीचा मला कंटाळा यायला लागला. आता ही माहिती निघून जाऊ द्या आणि फक्त नामाचा प्रसाद राहू द्या. ते जयेंद्र सरस्वती नावाच्या संन्याशाची समाधी इथं नाशिकला आहे, सोमेश्वरला आहे. त्या समाधीवर असं लिहिलेलं आहे त्याच्यावर असं लिहिलेलं नाही की हे शंकराचार्य होते, हे संन्यासी होते. त्या समाधीवर असं लिहिलेलं आहे, श्री गोंदवलेकर महाराजांचा एक नामधारक साधक. आणि मग खाली लिहिलेलं आहे जयेंद्र सरस्वती महाराज. त्यांना असं वाटलं की डोक्यातलं सगळं निघून जावं, ज्ञान निघून जावं, पुस्तकं वाचलेली निघून जावी आणि फक्त नाम शिल्लक राहावं, फक्त हरिनाम शिल्लक राहावं, फक्त जप शिल्लक राहावा, फक्त देवाची आठवण शिल्लक राहावी. एवढ्या मोठ्या माणसांना असं वाटत असेल की आपल्या जीवनाची पूर्णता नामाशिवाय नाही, तर मग आपलं तर जीवन फार सामान्य जीवन आहे. असं हे सामान्य जीवन जर कधी आयुष्य पूर्ण न होता तरुणपणात जर संपलं तर ते तरुणपणात संपलेलं जीवन, त्या जीवनाला आपण पूर्णतेकडे जावं अशी प्रार्थना नामस्मरणाच्या योगातून करू शकतो. म्हणून आज कैलासवासी सुदाम बाबूराव पावसे यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा, नामसंकीर्तन सेवा या ठिकाणी माझे मित्र श्री रघुभाऊ यांनी माझ्याकडे दिली, रघुभाऊ शिरोळे. या निमित्ताने सगळी महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी या ठिकाणी साथीसाठी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री अभिनव गंधर्व तुकारामजी आरोटे यांना, आदरणीय हरिभक्तीपरायण अभिनव गंधर्व श्री महेश्वर महाराज भगोरे गुरुजी, तालमनी माझे मित्र श्री किरणजी महाराज गोसावी, पेटीवर कासार महाराज, ही सगळी आमची मित्रमंडळी, देवपूर भजनी मंडळी, अरुण भाऊ थोरात त्यांची सगळी पंचाळी भजनी आणि पंचाळी परिसरातील भजनी मंडळी, साथीसाठी ही आमची सगळी वारकरी मंडळी आपण समोर बसलात. आपल्याला अगदी थोडक्या वेळात मिळालेल्या वेळात ही सेवा देवाचरणी श्री बाबा भागवत महाराजांच्या चरणी समर्पित करायची. विठाला 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 विठाला. मनुष्याच्या
मनुष्याच्या जीवनामध्ये प्रामुख्याने 3 अवस्था येतात पहा. एका अवस्थेचं नाव बाल अवस्था, दुसऱ्या अवस्थेचं नाव तरुण अवस्था किंवा प्रौढावस्था, आणि शेवटची अवस्था म्हणजे वृद्ध अवस्था. प्रत्येक अवस्थेमध्ये काहीतरी झळकतं, काहीतरी दिसतं, काहीतरी जाणवतं. लहान जेव्हा ते लेकरू असतं त्याच्यामध्ये सौंदर्य जाणवतं. ज्याच्याशी आपण बोलत नाही, ज्याचं आपलं खटकलंय, ज्याच्याशी आपलं भांडण आहे, त्याचं पोरग जरी आपल्या घरात आलं तरी आपण त्याला कडेवर उचलून घेतो. आपल्याला असं वाटतं की याच्या बापाशी वैर आहे, याने काय केलं आपलं. आपल्याला याची सुद्धा जाणीव असते की पुढं चालून आपलं डोकं फोडायला हा सुद्धा बापाकडून येणारच आहे. पण तरी सुद्धा आपल्याला त्या क्षणी असं वाटतं की लेकरू किती गोड आहे, याच्याशी वैर करून काय करायचं. लहान जी व्यक्ती असते, लहान जे लेकरू असतं ना, त्याच्यामध्ये सौंदर्य दिसतं, सौंदर्य. तरुण जी व्यक्ती असते त्याच्यामध्ये ताकद दिसते. आणि वृद्धपणामध्ये मात्र निराशा जाणवते. कितीही मोठी व्यक्ती असेल, कितीही मोठी, त्याने आपल्या ज्ञानाचा, त्याने आपल्या ताकदीचा, त्याने आपल्या श्रीमंतीचा डंका त्रिखंडात जरी गाजवलेला असेल तरी म्हातारपण प्रत्येकाचंच निराशेचं असतं. असं का असावं. लहानपण एवढं सुंदर की शत्रूने सुद्धा जवळ घ्यावं. तरुण पण एवढं ताकदीचं की कुणी म्हणावं, रस्त्याने चाललेल्या तरुण पोराला, हे पोरा माझी गाडी बंद पडली, एवढी ढकलून दे. म्हणजे माहिती नाही कोण आहे, कुठला आहे, कोणत्या गावचा आहे, पण मग याच्यात एवढी ताकद आहे की हा एकटा माझी गाडी ढकलून दे. या 2 अवस्था एवढ्या चांगल्या. मग तिसरी अवस्था निराशेची अवस्था का, वृद्धपणाची अवस्था, एकटेपणाची अवस्था का. तुम्ही कधी विचार केला का, कितीही मोठी श्रीमंत व्यक्ती जरी असेल तरी सुद्धा तो गेल्यानंतर घरच्यांचा आग्रह असा असतो की त्याचा जन्म ज्या स्मशानात झाला, ज्या गावात झाला, त्याच गावच्या स्मशानात त्याचा शेवट व्हावा. दुनिया गोल आहे असं म्हणतात ना, दुनिया गोल आहे. फिरून आपलं आयुष्य तिथंच येतं, त्याच गावात येतं ज्या गावात आपण पहिली पावलं टाकली. मधला काळ हा निव्वळ दिखाव्याचा काळ नसतो का. आमच्या गावात एक, आता सांगणे मोठा अडचणीच, तुम्ही पटकन चौकशी कराल, घोटाळा होईल मोठा. चला जनरल बोलतो. माणसं मोठ्या हुद्द्यावर राहतात, साहेब होतात, मोठं दुकान चालवतात, खूप पैसा कमवतात. रिटायर झाल्यानंतर जोपर्यंत ते पदावर असतात तोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की गावाला जावं, गावाच्या लोकांशी बोलावं. पण ते एकदम रिटायर होऊन आले की त्यांना असं वाटतं की गावच्यांनी मला जवळ करावं, गावच्यांनी मला स्वीकारावं, गावच्यांनी मला बैठकीत बोलावं, सप्ताहाच्या मीटिंगमध्ये बोलावं, मंदिराच्या मीटिंगमध्ये बोलवावं. मी असा विचार करतो की एकदम जीवनाचा शेवट जसा येऊ लागतो तशी एक विलक्षण अशी पोकळी, शून्य, रिकामेपणा माणसाला सतावू लागतो. हिटलर सारखा जगज्जेता, पण तो सुद्धा प्रियसीसह आपल्या तळघरामध्ये आत्महत्या करतो. याचा अर्थ वृद्धपणा चांगला नाही. याचा अर्थ वृद्धपणा चांगला नाही. काय कारण असेल बरं. याचं कारण असं आहे की आपण जे मिळवायला पाहिजे ते मिळवलं नाही. चाणक्याचा एक श्लोक आहे, दिवसा असं वागावं जेणेकरून रात्री झोप येईल, आणि तरुणपणात असं करावं जेणे वृद्धपणा सुखाचा जाईल. आपला जर वृद्धपणा सुखाचा नसेल तर याचा अर्थ असा आहे की आपण तरुणपणा चांगल्या पद्धतीने घालवला नाही. आपण तरुणपणाचा व्यय चांगल्या पद्धतीने केला नाही. याचा अर्थ असाच आहे ना, बालपणा गेले नाता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, बालपणा गेले नाता, बालपणा गेले नाता, मरे मागुता जन्मधरी, बालपणा गेले
बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरी मागोता जन्म घरी. एक राजा होऊन गेला, त्याचं नाव सिकंदर, अलेक्झांडर म्हणतात त्याला. त्याने निम्मा भारत जिंकला आणि तो परत निघाला. तो चीन मार्गे परत निघाला, हिमालयात गेला. मानसरोवर नावाचं ठिकाण लागलं जिथं बर्फ पडतो. त्या मानसरोवराजवळ तो गेला सिकंदर, आणि बर्फाचा पाऊस सुरू झाला. बर्फाचा, त्याच्या हत्तीचे घोड्यांचे पाय त्या बर्फामध्ये रुतून बसू लागले. त्याला कळालं की प्रवास करणं कठीण आहे. तो थांबला, सिकंदर थांबला. त्याला वाटलं 2 दिवसात बर्फाचा पाऊस उघडेल, आपण पुढे जाऊ शकतो. पण त्याचं दुर्दैव असं, वातावरण इतकं खराब झालं की तो बर्फाचा वर्षाव, हिमवर्षाव थांबेना. त्याच्या सैनिकांमध्ये एक विचित्र आजार पसरला. शरीर सुजायची आणि तिसऱ्या दिवशी मनुष्य मरायचा. शरीर सुजलं की तिसऱ्या दिवशी मनुष्य मरायचा. देवाची योजना, विधीची, निसर्गाची योजना पण अशी असते की सगळ्यात आधी त्याच्या सैन्यामध्ये जे 2 वैद्य होते, निष्णात डॉक्टर, त्यांनाच तो आजार झाला. तेच मेले. उपचार करणारे सगळ्यात आधी मेले. ज्याला आजार व्हायचा तो मरायचा. सरते शेवटी तो आजार त्या सिकंदराला झाला. त्याचं शरीर सकाळी सकाळी असं सुजलं आणि त्याच्या लक्षात आला पण तिसऱ्या दिवशी मरणार आहे. त्या सिकंदराने त्याच्या मित्राला जवळ बोलावलं. त्याचं नाव होतं सेल्युकस, सेनापती होता त्याचा. त्या सेल्युकसची मुलगी कार्नेलिया चंद्रगुप्त मौर्याला दिली होती, पहिला आंतरराष्ट्रीय विवाह. त्या सेल्युकसला जवळ बोलावलं त्या सिकंदरने, सांगितलं, सेल्युकस, माझं शरीर सुजलं रे, मी मरणार. म्हटले हो. मग मला सांग, मी जगत जेता आहे, जग माझं आहे, जग मी जिंकलं, मी मेल्यानंतर मला माझ्या खजान्यातली किती संपत्ती सोबत देणार आहे तुम्ही? त्या सेल्युकसने, मित्राने, सेनापतीने खाली मान घातली. त्या सिकंदर बुद्धिवान होता. त्याने सांगितलं की मला ठाऊक आहे यातला एक हिरा काय, पण हिऱ्याचा तुकडा सुद्धा तुम्ही सोबत देऊ शकणार नाही. माझं एकच म्हणणं आहे, मला जेव्हा माझ्या नगरीमध्ये, राजधानीमध्ये, ॲथेन्स त्याचं नाव आहे, जेव्हा तुम्ही ॲथेन्सला न्याल, माझ्या नगरीत न्याल, माझ्या गावात न्याल, तेव्हा माझी अंतयात्रा जेव्हा निघेल तेव्हा माझे 2 हात तिरडीहून लोंबकळत मोकळे ठेवा. शरीर कापडाने झाका, पण 2 हात लोंबकळत ठेवा. तेव्हा ते सेल्युकसने विचारलं होतं का? सिकंदरने उत्तर दिलं होतं, माझ्या त्या 2 मोकळ्या हातांमधून जगाला मला असं सांगायचंय की सिकंदर येताना जसा आला, येताना म्हणजे कीर्तनाला नाही, जन्माला. म्हणून तुम्ही विचार केला कधी, 2 आपल्या कपड्यांना खिशे नसतात पहा, 2च कपडे आहेत असे. एक कपडा आंगडं टोपडं, बारशाच्या दिवशी पोराला नेतो आपण, आणि दुसरा कपडा फायनल, शेवटचा कपडा, त्यालाही खिसा नसतो ना. त्याला सुद्धा कपड्याची, खिशाची गरज नाही, कारण बाकीचे आपले कपडे म्हणजे काय खिशे, ती जुन्या लोकांची काय कपरी का कोपणी काय असते ती, कोपरी कपणी, बंडी, काय खिशे असतात त्याला, आडवे तिडवे. ते कोपरी घातलेल्या माणसाला पहिल्या रिंगला तो मोबाईलच सापडत नाही, त्याला कन्फर्मच नाही कोणत्या खिशात, इकडं हात घाल, तिकडं हात घाल, त्या शेवटच्या कपड्याला कधी खिसा नसतो पहा, जो मेलेल्या माणसाच्या अंगावर टाकला जातो. हिंदीत त्याला कफन म्हणतात. का गरज नाही? साठवता येत नाही, साठवण्याची आवश्यकता नाही, साठवण्याची इच्छा राहत नाही, मन राहत नाही. म्हटल्यावर इच्छा कुठून निर्माण होईल? अमना शुद्ध हो. लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या, ये हाथ दोनों खाली बाहर कफन से निकले. केवढी यशस्वी माणसं आहेत ही यांच्या जीवनातली, पण यांचं म्हातारपण असं का असावं, यांचा शेवट असा का असावा? आपल्यालाही कधीतरी प्रश्न पडावा म्हातारपणी एकांतात बसल्यावर. आणि म्हाताऱ्या माणसाने फार एकांतात बसलं पाहिजे. म्हाताऱ्यांचं तसं नाही, ती एकटा स्वतः राहत नाही, दुसऱ्याला राहू देत नाही. 3 वाजताच उठून कोणाच्या तरी घरी चल फिरायला, तिथून आलं का चल चहा घ्यायला पारावर, तिथून आलं का चल पत्ती खेळायला दुपारी, तिथून आलं का चला कुठंतरी. मग एकटं बसण्याची ताकद पाहिजे. जो सज्जन आहे तोच एकटा बसू शकतो. तुकोबारायांनी एकांताचा वास देवाला मागितलाय.
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास 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 ब्रह्मी ब्रह्महारसा ब्रह्मी ब्रह्मरसा सेव सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा विप्रभरस सेवु सदा एकांताची सुख देई मज देवा किंवा गुरुजींनी प्रमाण दिलं तुका म्हणे मज एकांताचा वास आम्हा एकांताचा वास एकांतात एकटं बसण्यासाठी फार ताकद लागते फार सामर्थ्य लागतं ते म्हातारपणात का राहत नाही माणसामध्ये कारण जीवन चांगलं नसतं काय चुकलं जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून तरुणपणात माणसाकडून काय चुकलं म्हणजे जीवनात पोकळी निर्माण होते हे अभंगाच्या प्रथम चरणात समजून सांगतात अवघी मिथ्या अटी अवघी मिथ्याटी 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 राम नाही तव कंठी राम नाही तव कंठी सावधान 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 राम नाही जब कंठी राम नाही जब कंठी राम नाही जब कंठी राम नाही जब कंठी राम सावधान 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 अवघी मिथ्या आटी अवघी म्हणजे आपल्या भोवतालचा पसारा हे जे जग आहे हे कायमचं नाही हे परमनंट नाही तीन नाश वेदांतांनी या जगाला संगितलेले एक स्वभाव नाश एक परतानाश आणि एक आश्रय नाश स्वभाव नाश म्हणजे हे जर कितीही टिकवण्याचा प्रयत्न केला तरी ते नॅचरली संपतं परतानाश म्हणजे दुसऱ्या कोणी संपवलं तरी हे संपतं आणि आश्रय नाश म्हणजे हे ज्याच्या आश्रयाने आहे तो आश्रय संपला की आश्रित सुद्धा संपत असतं आपली सगळी खटाटोप आपले सगळे प्रयत्न आपली सगळी मेहनत याचसाठी चालली की आहे तसं टिकावं आणि अध्यात्मन संत असं सांगतात की तू किती काय केलं ते आहे तसं टिकणार नाही आपला सगळा प्रयत्न कशासाठी आहे तसं टिकावं तुम्ही पहा चेहऱ्यापासून सुरुवात करू आपण जगामध्ये सगळ्यात जास्त खर्च कॉस्मेटिक्सवर करतो मनुष्य आज सध्या सगळ्यात जास्त दुकानं सुद्धा
कशासाठी आहे? शरीर सजवण्यासाठीच आहे ना. तुम्ही इथून निघाल्यावर डावीकडचा रस्ता पकडा, देवपूर गाव लागेल. तिथं जाऊन दुकानं पहा तुम्ही. जास्त दुकानं कशाची आहेत? शरीरासाठी. कपड्याचं दुकान, शरीर चांगलं दिसावं म्हणून. मेकअपचं साहित्य मिळतं, ते सुद्धा शरीर. मेडिकल तरी कशासाठी? शरीर चांगलं राहावं म्हणून. सगळा खटाटोप, सगळे प्रयत्न आपले याच्यासाठी आहे, हे बिघडू नये म्हणून. हे बिघडू नये. केस पांढरे झाले की त्याच्यासाठी गोदरेज हेअर डाय. केस पांढरे दिसू नये यासाठी. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या की त्या सुरकुत्या बुजवणारे विविध सौंदर्य प्रसाधनं. शास्त्राचा सिद्धांत असा आहे की ते टिकत नाही, ते टिकूच शकत नाही. दशरथ राजाच्या डाव्या कानावर एक पांढरा केस त्याला दिसला तर दशरथ राजाने असा विचार केला होता की आपण आपलं वय मान्य करायला पाहिजे, आहे ते टिकवण्याचा हव्यास सोडला पाहिजे. जरा कर्णमुळे सांगो आली गोष्टी, जरा कर्णमुळे सांगो आली गोष्टी, कर्णामुळे सांगू आली गोष्टी, जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी. मृत्यूची ये भेटी जवळी आली, मृत्यूची ये भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होय सावधान. स्वभाव नाश. नॅचरली हे संपतं. आंबा फार आवडतो म्हणून आपण आंबा आणला, कपाटात ठेवला, त्याला कुलूप लावलं, कपाटाला कुलूप लावलं, दरवाजाला कुलूप लावलं. उन्हाळ्यात ठेवलेला आंबा कुलपात ठेवला, दरवाजाला कुलूप, कपाटाला कुलूप, बाहेर सिक्युरिटी. आणि मग दिवाळीला जर शोधायला गेलो तर नाही तो खराब होणार. कोणी खराब केला? कोणी खराब नाही केला, कोणी तो खाल्ला सुद्धा नाही. पण नॅचरली, आपसूक, आपोआप हे जे शरीर आहे ना, हे सुद्धा असं संपणार आहे आपसूक. काही माणसं दुसऱ्याच्या कामाला पडत नाही ना. त्यांना असं वाटतं की बाबा परोपकार जर केला समजा तर हे शरीर झिजेल, हे शरीर झिजेल, अशी काहींची समजूत असते. पण हे दुसऱ्याच्या कामी पडलं तरी संपणार आहे, नाही कामी पडलं तरी संपणार आहे. उलट हे थोडं झिजवलं तर निरोगी राहील. नाही जर झिजवलं तर डॉक्टर सांगतात साखर वाढली, चालत जा. मग पहाटे 4 वाजता एकचाच बॅटरी घेऊ, एका हातात बॅटरी, एका हातात काठी. चांगली गोष्ट आहे, चाललं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. पण मग दुसऱ्याच्याही उपयोगी पडलं पाहिजे ना. गावात काही चांगला कार्यक्रम आहे, आपण वाढलं पाहिजे, हातात बादली घेतली पाहिजे. पण माणसाच्या तोंडात शब्द असतो, माझा काय संबंध, माझा काय संबंध. शरीराची होय शरीराची होय माती, शरीराची होय माती. सारी अवघे कामे खोटी, अंगी जाणे मसनवटी. कोणी न येती
संबंधाने आपला सगळाच अभिमान मिथ्या आहे. तुकोबारायांचं सांगणे अवघी मिथ्या आटी. मला एकाने या सायखेड्याला प्रश्न विचारला होता कीर्तन संपल्यावर. शिकलेला पोरगा. त्याने विचारलं, महाराज मी नोकरी करतो, माझा मी शिकलो, माझा मी बुद्धिवान आहे, माझा मी पैसा कमावतो, आणि तुम्ही सांगता की समाजाचं आपण देणं लागतो, ऋषीमुनींचं आपण देणं लागतो, पितरांचं आपण देणं लागतो, मोठ्यांचं आपण देणं लागतो. काय संबंध समाजाचा आणि माझा? माझी मी शिकलो, माझी मी नोकरी मिळवली. मी असं म्हणतो, मी असं विचारतो अशा लोकांना प्रश्न की बाबा तुझी तू सगळं कमावलं ना, मग तुला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो प्राणवायू ऑक्सिजन लागतो, तो प्राणवायू तुझ्या स्वतःच्याच घरात तयार करत जा ना. एखादी नदी आपल्या गावाहून गेली, ती नदी आपल्याच गावाहून गेली, यासाठी तू काय दिवे लावलेस? पण ती आलीच ना. आपण एखाद्या विहिरीतलं पाणी पित असू, जगात कोरड्या विहिरी कमी आहेत का? मग तुझ्याच विहिरीला एवढ्या उन्हाळ्यात सिन्नर तालुक्यात पाणी आहे. हे देवाची तुझ्यावर उपकार नाही का? आपण कुणाचंच काहीच मानायला तयार नाही. समाजाचा माझा काय संबंध? काय संबंध? मग सहारा वाळवंटात जाणं राहायला का गावात राहतो? मग जून महिन्यामध्ये, प्रत्येक जून महिन्यामध्ये पाऊस आपल्याकडे उशिरा पडतो, मग ती अफवा सुटते, चोर आली, चोर आली. ते आमच्याकडची पद्धतच आहे बरं का. जून जुलै महिन्यात पाऊस उशिरा पडतो, कामं नसतात, मग रिकाम्या डोक्याला अफवा उडवायची सवय. जूनमध्ये, दर जूनमध्ये आपल्याकडे ती अफवा असते, चोर आले, चोर आले, इथं चोरी झाली, तिथं चोरी झाली. समाजाचा माझा काय संबंध? मग त्यावेळी का समाजाचा आधार करतो? त्यावेळी का म्हणतो की लक्ष ठेवा बरं, फोन चालू ठेवा बरं, फोन केला की पटकन येत जा. एक लक्षात ठेवा, मनुष्य हा परस्पर अवलंबी आहे, म्हणून तो समाजाचं देणं लागतो. त्याला शहाणपण ऋषी मुनींनी शिकवलंय, म्हणून तो ऋषी मुनींचं सुद्धा देणं लागतो. माणूस आणि प्राणी काय फरक आहे? एक चिंपाजी नावाचं माकड आहे, माणसा इतकंच बुद्धिवान आहे, माणसा इतकंच बुद्धिवान आहे. माणसाला जितकं कळतं तेवढं त्या माकडाला कळतं. फक्त फरक एक आहे की त्या चिंपाजी नावाच्या माकडाचा अंगठा आणि तर्जनी ही दोन बोटं त्याला एकत्र जोडता येत नाही, एकत्र आणता येत नाही. म्हणजे ती चिंपाजी नावाचं माकड पेन धरू शकत नाही, म्हणजे ते लिहू शकत नाही, म्हणजे त्याला ग्रंथ निर्माण करू ते होऊ शकत नाही. आणि ग्रंथ नसल्यामुळे ते माकड आहे. आणि आपण फक्त हे बोट आणि हे बोट एकत्र आणल्यामुळे, आणू शकल्यामुळे पेन धरू शकलो, अ आ ई गिरवू शकलो, ग्रंथ निर्माण होऊ शकले. आणि ग्रंथ निर्माण झाल्यामुळे आपल्याला कळू लागलं की बाबा ही आई आहे, ही बहीण आहे, ही मुलगी आहे, हे काका आहेत, हे वडील आहे, हा भाऊ आहे. भावाला मिठी मारावी, वडिलांना नमस्कार करावा, मुलाला आशीर्वाद द्यावा, आईच्या पाया पडावं, बहिणीला रक्षाबंधनाला बोलवावं आणि पत्नीसोबत संसार करावा. हे कोणी सांगितलं आपल्याला? ग्रंथांनी सांगितलं. पशूंना ते ठाऊक नाही, म्हणून पशु काय पाप पुण्य जाणे. उत्तम मध्यम भोग भोगी मध्यम भोग भोगी. आते एक उपजता मरती. एक उपजता मरती. पहिल्यांदा होती पांगुळ मुकी. पशु शकत नाही, आपण एकटे जगू शकत नाही. या अपूर्णतेला सुद्धा पूर्णतेकडे नेणारं एकच साधन आहे. जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतायत की नाम अवघी मिथ्या अटी. तोपर्यंत सगळं खोटं आहे, तोपर्यंत हे सगळंच मिथ्या आहे, जोपर्यंत रामनामाचं संपुट जीवनाला लागत नाही. राम नाही जये किंवा राम नाही जवकंठी, प्रत्येक नामाचा अर्थ आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी ते नाम त्या वेळी त्या अभंगात घातलंय, ज्यावेळी त्या अभंगाचा अर्थ तुकोबारायांना तसा सांगायचा.
म्हणजे माधव सुद्धा देवाचंच नाम आहे, कृष्ण सुद्धा देवाचंच नाम आहे, हरी सुद्धा देवाचंच नाम आहे, नारायण सुद्धा देवाचंच नाम आहे, पांडुरंग सुद्धा देवाचंच नाम आहे. पण मग कोणत्याही अभंगात कोणतंही नाम असं नाही. त्या अभंगाला जसा अर्थ पाहिजे असेल तसा. उदाहरणार्थ, देवा तुझ्या रंगात मला रंगव असं सांगताना माधव नाही, विठ्ठल नाही, त्यावेळी पांडुरंग. कारण पांडू म्हणजे शुद्ध आणि रंग म्हणजे रंग. तुझ्या शुद्ध रंगात रंगव. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. कृष्णाने माझं चित्त चोरलं हे सांगताना हरी, कारण हरी म्हणजे चोरणारा. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. मीराबाई भगवान श्रीकृष्णाला सांगतात तुझ्या रंगात मला रंगव. त्यावेळी कृष्णाला कृष्ण नाही म्हटल्या, माधव नाही म्हटल्या, त्यावेळी कृष्णाचं एक नाव वापरलं मीराबाईंनी, श्याम. श्याम म्हणजे सावळा. कृष्णा तुझ्या सावळ्या रंगात रंगव. हे सावळ्या तुझ्या सावळ्या रंगात रंगव. असं रंगव की परत माझ्या चित्ताला प्रपंचाचा रंग लागू देऊ नको. ऐसी रंग दे रंग नाही छुटे श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. आधो आधोए चाहे सारी उमरिया. श्याम पिया मोर रंग दे चुनरिया. श्याम पिया मोर रंग दे चुनरिया. मीराबाई जेव्हा त्याला बोलावतात ना तेव्हा त्याला हरी नाही म्हणत, त्याला श्याम नाही म्हणत. बोलावताना त्याला प्रभू म्हणतात. प्रभू. प्रभू म्हणजे व्यापक. आणि जो व्यापक आहे तो सगळीकडे आहे. मग त्याला बोलवायचंय, मग इथं सुद्धा आहे, पटकन प्रगट हो. म्हणून प्रभू. मीराबाईंचाच अभंग आहे. कोई कहियो रे प्रभु आवन की मन पावन की. पंख नहीं उड़ जावन की नदिया बहे जैसे सावन की. मला फार आवडतं बरं का. राग भैरवी गाणारे उस्ताद राशीद खान आणि अभंग मीराबाईंचा, म्हणजे काव्य सुद्धा उंचीचं, राग सुद्धा सदा सुहागण राग भैरवी राग आणि अभंग सुद्धा मीराबाईंचा आणि स्वर सुद्धा उस्ताद राशीद खान. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की. पावन की मन भावन की. आपन आवे लिख नहीं भेजे. आपन आवे लिख नहीं भेजे. नदियां बहे जैसे सावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की. आवन की मन भावन की. आज राम नाव जगद्गुरु तुकोबराय या अभंगात वापरतात. काय कारण आहे? त्याचं कारण असे की सगळी मिथ्या अटी आहे हे कळाल्यानंतर देवाच्या नामात मन रमलं पाहिजे. सगळं खोटं आहे हे कळाल्यानंतर देवाच्या नामात मन रमलं पाहिजे आणि मन रमावं असंच नाम जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगात घेतलंय. मन रमावं म्हणून राम. मन रमावं म्हणून राम. रमंतो योगिनो यस्मिन स रामः. स रामा. जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या मनाला प्रार्थना केली की मना सगळी कामं सोड आणि फक्त राम राम भजन कर. करी हेची काम काम करी हेचे काम करी हेचे काम करी हेचे काम करी हेचे काम. मना जपे राम राम. मना जपे राम राम. मना जपे
जपे मना मना जपे राम नाम करी हेच काम मना जपे राम 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 मना जपे मना 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 जपे हे मना 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 हे मना 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 जपे राम नाम हे मना 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 जपे राम नाम मना जपे मना जपे राम नाम मना जपे राम राम लागो हाची छंद लागो हाची छंद रघु फार धन्यवाद बरं का. ही माझी आवडती तीन ही दिग्गज मंडळी तुम्हाला आज साथीला दिल्या. म्हणजे महाराष्ट्रातली ही माझी सर्वोत्कृष्ट हार्दिक बरं का. हार्दिक नाही तर मग ती काहींची सवय असते समोर आली की हेच मला आवडतं असं नाही. हार्दिक मनापासून सांगतो. म्हणजे कोण गायक तुमच्या कीर्तनाला असावे ते हे दोघं असावेत, कोण वाजवायला असलं तर किरणजी असावे. एवढी दिग्गज मंडळी आज हजर आहे. मना जपे राम राम हे जर साथीला असतील ना तर कीर्तनकार किती थकले. लस घेतलेला कीर्तनकार सुद्धा कीर्तन तो सुद्धा असं नाही म्हणणार फार अंग दुखतंय, तो सुद्धा कीर्तन करे विठाला आपल्या ग्रंथांमधल्या सगळ्या गोष्टी कथा जर पाहिल्या तर दुराचार्याला जेव्हा नाम साधना संतांनी सांगितली तेव्हा राम नाम सांगितले. सामान्य अधिकाऱ्याला जेव्हा नाम जप असं सांगितलंय तेव्हा राम हे नाम सांगितलंय. का? कारण ते नाम राम हे नाम माणसाला रमवतं म्हणून. अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी. महाभारतातला प्रसंग युधिष्ठिराने यज्ञ केला.
तेव्हा कृष्णाला विचारलं होतं कधी बंद करायचं यज्ञ. म्हटले तोपर्यंत नाही बंद करायचा जोपर्यंत राज्यातले सगळे तुला आशीर्वाद देऊन या मंडपातून जेवून घरी जाणार नाही. आणि आपोआप सगळे जेव्हा जेवतील, सगळे जेव्हा आशीर्वाद तुला मिळतील, त्यावेळी हा नगारा आपोआप वाजेल. सगळे जेवून गेले. ऋषी मुनी सिद्ध साधक गंधर्व सगळे जेवून गेले. त्या युधिष्ठिराने विचार केला, प्रभू 5 महिने झाले यज्ञ चालू आहे, कृष्णा कधी यज्ञ पूर्ण होणार रे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं कोणीतरी राहिलंय, नाही तर नगारा आपोआप वाजला असता. म्हटले अरे हो, त्या डोंगरावरचा टेकडीवरचा एक महात्मा आहे, तो जेवला का. म्हटले मला नाही माहिती व तिथं कोणी तप करतंय. मग तो डोंगर दिसतो का, त्याच्या शिखरावर गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये एक महात्मा तप करतोय. कितीतरी युग झाली, कितीतरी युगांपासून तो महात्मा जेवला नाही, तू त्या महात्म्याला जेवायला आण. युधिष्ठिर रथात बसून गेले. आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध प्रसंग आहे. तो महात्मा आला नाही. त्या महात्म्याने सांगितलं मला 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. म्हटलं एकच झाला नाही तर कुठून आणावं 100 यज्ञाचं पुण्य. भीम गेला, नकुल गेला, सहदेव गेला, अर्जुन गेला, शेवटी द्रौपदी निघाली. तेव्हा ते सांगत होते तू जाऊ नको, तो महात्मा ऐकणार नाही. म्हटले मी जाऊन तर पाहते. गेली ती द्रौपदी. हे बाकीची रथात बसून जायची, द्रौपदी पालखीत नाही, मेन्यात नाही, द्रौपदी पायी गेली. आणि त्या महात्म्याला सांगितलं महात्मा जेवायला चला. त्या महात्म्याने सांगितलं मला 100 यज्ञाचं पुण्य दक्षिणा म्हणून पाहिजे तर जेवायला येईल. द्रौपदीने सांगितलं महात्मा लगेच घ्या. अरे पती म्हणत होते की एकच पूर्ण नाही यज्ञ, तू म्हणते 100 यज्ञाचं पुण्य घ्या. तू कस काय 100 यज्ञ केले, पतींना सोडून केले का काय. एकट्याने यज्ञ केला. एकट्याने संसारात कोणताही यज्ञ होत नसतो, कोणती पूजा होत नाही. सत्यनारायण एकट्याला करता येत नाही, तर जोडीनेच असावा. राम प्रभूला नाही बसता आलं. राम प्रभूंनी सीतेची सुवर्णाची प्रतिमा मूर्ती केली, शेजारी ठेवली, मग यज्ञाला बसली होती. सत्यनारायण पत्नीशिवाय करता येत नाही. आता ब्राह्मण काका काहीतरी काढतात, ते कमरेला सुपारी बांधा. मी म्हणतो कधीतरी तिने म्हणायला पाहिजे की मी एकटीच आहे, हे गावाला गेले आणि यज्ञ पूजा करायची. मग गुरुजींनी तिला काय सांगावं, कमरेला बटाटा बिटाटा काय कोबीचा गड्डा बिड्डा काही होतच नाही यज्ञ. प्रपंच म्हणजे संसार. त्या संसारामध्ये सकाम यज्ञ पूजा पत्नीशिवाय होत नाही, पतीशिवाय होत नाही. तू एकटीने यज्ञ केला का काय. म्हटले नाही नाही महाराज, मी चालत आले, पालखीत नाही, मेन्यात नाही, आणि प्रत्येक पावलाला मी राम राम म्हणत आले. आणि प्रत्येक पावलाला मी राम राम म्हणत आले. म्हणजे शास्त्र असं आहे की गुरुकडे, देवतेकडे आणि यज्ञ मंडपात म्हणजे कीर्तन मंडपात जाताना जर आपण राम राम म्हणत गेलो तर प्रत्येक पावलाला यज्ञाचं पुण्य लागतं. नाम म्हणता वाट चाली यज्ञ पाव. नामदेवरायांचे असाच अभंग आहे, नाम गाता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. राम नामामध्ये इतकी ताकद आहे, इतकी अफाट ताकद आहे. नाम गाता हे भुवनी नाम माळा, हे भुवन राममाळा घेऊवरी, राममाळा घेऊवरी. नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र. राममाळा घे पवित्र, राममाळा घे पवित्र. अंती हेची शस्त्र, अंतियेची शस्त्र, राम महामंत्र. राम हा महामंत्र, राम हा महामंत्र. सर्व बाधा निवारी. नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र. विठोबा विठोबा
पण मात्र हे नाम आपल्या जीवनात येताना आपल्या मनाने कोणतं पथ्य पाळावं हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं. सावधान 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 उगवी संकल्पी है उगवी संकल्पी है सावधान 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 संकल्पी है उगवी संकल्पी है सावधान 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 उगवी संकल्पी हे मन. जीवनात ज्या चुका होतात ना, आपण सावध नसल्यामुळे होणाऱ्या चुका आहेत. मी कधीतरी नाशिक रोडला त्या जेलमध्ये नाशिक सेंट्रल जेलमध्ये प्रवचन केलं होतं. कैद्यांच्या समोर ते आमचे वनवे PSI आले होते तिथं, PI. त्यांनी बोलावलं आणि 8 दिवस सगळ्याच नाशिक जिल्ह्यातल्या प्रवचनकारांना कीर्तनकारांना बोलावलं. पहिल्या दिवशी सुरुवात मी केली. 1 तासाचं प्रवचन होतं. मी पाऊण तास केलं, शेवटी 15 मिनटं शिल्लक ठेवले आणि त्या कैद्यांना बोलायला लावलं. कुणाला 12 वर्ष झाले होते सेंट्रल जेलमध्ये येऊन, कुणाला 8 वर्ष, कुणी एकदम फ्रेश ताजा आत्ताच आलेला. प्रत्येकाचं मनोगत मी बोलायला लावलं. तेव्हा सगळ्यांच्या त्या बोलण्यामधून एक जाणवलं की कुणीच खुश नाही आपल्या हातून गुन्हा झाला याबद्दल. प्रत्येकाला असंच म्हणायचं होतं की जर भानावर असतो तर असं झालं नसतं, जर सावध असतो, जर सचेत असतो तर असं झालं नसतं. आणि गुन्ह्याचा तो 1 क्षणाचा कालावधी असतो. तेवढा क्षण जर माणसाने सांभाळला, आली उर्मीच आहे, तेवढी उर्मी जर माणसाने मनामध्ये दाबून ठेवली तर पुढचं जीवन आपलं असतं. मनुष्याला तेवढा क्षण सावधतेने जगता आला पाहिजे. स्वामी विवेकानंदाकडे एक जण ध्यान शिकायला आला, राजयोग शिकायला आला. स्वामीजी तेव्हा कलकत्त्याला होते, रामकृष्ण मिशनमध्ये होते, रूममध्ये बसलेले होते. तो पोरगा आला आणि स्वामीजींसमोर बसला आणि त्यांनी सांगितलं, स्वामीजी मला बोलायचे पण मला तहान लागली. म्हटले जा आतमध्ये रांजण आहे, ग्लास भरून घे, पाणी पी. तो आतमध्ये गेला, त्याने त्या रांजणावरचं झाकण उचललं, तांब्याभर पाणी घेतलं. ग्लास नाही उचलला, तांब्या उचलला. ग्लासही होता, तांब्या होता, त्याने तांब्या उचलला, तांब्याभर पाणी घेतलं, 2च घोट पाणी पिलं. बाकीचं पाणी त्याने तिथं फेकून दिलं, तांब्या पालथा घातला, आला स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी मला तुमच्याकडून राजयोग शिकायचा आहे, ध्यान शिकायचं. स्वामीजींनी त्याला 2 प्रश्न विचारले होते. त्याला विचारलं होतं, तू आलास बाहेर चप्पल काढली ना, झोपडीच्या बाहेर, रूमच्या बाहेर चप्पल काढली. म्हटले हो. मग कोणत्या बाजूने चप्पल काढली, डाव्या का उजव्या? त्यांचं एवढं ध्यानात नाही, एवढं लक्षात नाही. आणि स्वामीजींनी त्याला विचारलं होतं, तुला जेव्हा पाणी तू घेत होता तेव्हा तुझ्या लक्षात होतं आपल्याला किती तहान आहे? म्हटले नाही बा, ते पण नाही लक्षात आलं. मी पाणी तांब्याभर घेतलं आणि 2 घोटच पिलं. स्वामीजींनी सांगितलं, तू कधीच ध्यान शिकू शकत नाही, तुझ्याकडून अध्यात्म कधीच होऊ शकत नाही, ज्याला एवढं साधं कळत नाही की आपण रूमच्या कोणत्या बाजूला चप्पल काढली आहे, आणि ज्याला इतकं कळत नाही की आपण तांब्याभर पाणी घेतो आणि 2 घोट पिऊन बाकीचं फेकून देतो. अशा असावध माणसाला मी परमार्थ शिकवू शकत नाही, तो शिकणारच नाही. तर एवढा कुठं गबाळा कारभार असतो का ज्याला स्वतःची चप्पल कुठं काढली हे आठवत नाही. अध्यात्मामध्ये फार मूल्यवान शब्द आहे हा, सावध. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरणा, हरी चालो हरीचा आलो जागरणा, आलो जागरणा, आलो जागरणा, हरीचा आलो जागरणा. हा सावधान सावधान
करून संकल्पांपासून दूर करावं. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. वेळ आपली संपली. साने गुरुजींच्या जीवनातला एक प्रसंग आहे, तेवढा सांगतो आणि थांबूयात. श्यामची आई पुस्तक आहे. साने गुरुजींनी स्वतःच्या जीवनातले प्रसंग त्यात लिहिले. एक प्रसंग माझ्या हृदयाचा फार ठाव घेऊन गेला. साने गुरुजी म्हणतात, मी लहान होतो, मला माझी आई श्याम असं म्हणायची. त्या पुस्तकाचं नावच आहे श्यामची आई. 7-8 वर्षांचे होते ते, पहिलीला जात होते. त्यांनी आंघोळ केली, त्या बाथरूम मध्ये आंघोळ केली आणि आईने सांगितलं श्याम बाहेर ये. तर त्या श्यामने छोट्याशा पोराने आईला सांगितलं होतं, आई तूच ये, माझं अंग पुस. टॉवेल नसायची पूर्वी आहे ना, नंतर नंतर टॉवेल आले तर घर मिळून एकच, अख्ख्यानी तोच वापरायचा. तरी सुद्धा काहीच होत नव्हतं आहे ना, काय होत नव्हतं माणसाला. ती श्याम साने गुरुजींच्या लहानपणी टॉवेल नव्हते. काहीतरी फडक्याने, काहीतरी कापडाने अंग कोरडं करायचं. ते जर कपडा वेळेवर जर नाही सापडला तर आईच्या पदराने आई अंग पुसायची. ती श्यामची आई साने गुरुजींची आई जवळ आली आणि तिने श्यामचं म्हणजे साने गुरुजींचं अंग आपल्या पदराने कोरडं केलं आणि सांगितलं चल बाहेर ये. म्हटले नाही नाही. त्या 8 वर्षाच्या पोराने सांगितलं नाही आई, मी बाहेर आलो तर माझे पाय शेणाने सारवलेल्या जमिनीला लागतील आणि पायाला ते शेण लागेल, मी बाहेर येणार नाही. म्हटले मग काय इथं मुक्काम करणार आहेस का, बाहेर ये, कपडे घालायचे. तेव्हा त्या श्यामने हट्ट धरला, आई तू पदर जमिनीवर अंथर, मी त्या पदरावर पाय देतो, बाहेर येतो, पाय कोरडे होतील, म्हणजे माझ्या पायाला शेण माती लागणार नाही. आईने त्या पोराचा हट्ट पुरवला. आता ऐका, बारीक ऐका बरं. आईने त्या पोराचा हट्ट पुरवला, पदर अंथरला आणि आईने सांगितलं होतं श्याम पण एक लक्षात ठेव, जशी काळजी घेतलीस ना तू की स्वच्छ पायाला शेण लागू नये, म्हणून आईचा पदर, त्या पदरावर मी चालत जाईन, मोठा होशील तू. तू शिकण्यासाठी, नोकरीसाठी कुठंतरी बाहेर जाशील, जसे पाय स्वच्छ ठेवलेस तसं मन स्वच्छ ठेव. त्या मनाला सुद्धा विकाराचं शेण लागू देऊ नकोस. मोठे झाले साने गुरुजी, पुण्यात गेले शिकायला. एक मुरलीधर मंदिर आहे. साने गुरुजींचा 5 ठिकाणी जेवण्याचा कार्यक्रम फिक्स झालेला होता की सोमवार इकडं, मंगळवार तिकडं, बुधवार तिकडं. पण शनिवार रविवारी कोणी बोलवत नव्हतं. शनिवारी ते जवळ कुरमुरे असायचे, शेंगदाणे असायचे, ते खायचे. पण रविवारी मात्र पंचायत पडायची. रविवार होता, सुट्टी होती. पोटात भुकेचा आगडोंब उसळला. साधारणपणे ते 8वीला होते आणि 8वी ते 12वी हे वय खाण्याचं वय असतं. नेमके आम्ही आळंदीला होतो. गुरुजी आम्ही चरोलीची मधुकरी गेली. अण्णा काय भूक लागायची. 12:30 वाजले. एकदा 12:30 ती मधुकरी आली. त्या मधुकरीमध्ये 80 घरांची एकत्र भाजी असते, वाल, घेवडा, टोमॅटो सगळं. इतकी घाई की त्या भाजीत काय आहे ती ओतावी खाली पातेल्यात, ते सुद्धा भान नाही राहिलं. ती चमच्याने घेतली, खाल्ली, जेवलो 15 जण. थोडी उरली म्हणून पातेल्यात ओतली. नंतर लक्षात आलं की ज्या भाजीत आपण जेवलोय त्याच्यात पाल पडलेली आहे. म्हटलं खेळच आटोपला. आपण घरी जात नाही, कीर्तनकारही मुळीच होत नाही. बाबांकडे गेलो, कोरेकर बाबांकडे आमच्या, आणि बाबांना सांगितलं बाबा आम्ही जेवलो त्या भाजीमध्ये, त्याच्यात पाल पडलेली होती. बाबांनी सांगितलं काहीच होणार नाही, दर्शन करा माऊलींचं आणि झोपा. म्हटलं ठीक आहे. बाबा म्हणतात झोपा तर झोपा. उठलो तर ठीक आहे, नाही तुम्ही झोपाच मग काय नाही झालं. ठणठणीत आहे, मी तर चांगला ठणठणीत आहे सगळ्यात. आमच्या गुरुजींचा शब्द माऊलींना राखावा लागला. कोरेकर बाबांचा शब्द माऊलींना राखावा लागला. भुकेचं वय असतं ते. 8वीला होते साने गुरुजी. रविवारी कुणाकडे जेवायला कोणी बोलवलं नाही. काय करायचं, त्या मुरलीधर मंदिरात गेले. डेक्कन पुलावर आहे, कोणीच नव्हतं. संध्याकाळची वेळ, देवासमोर ताट होतं, त्यात एक आणा दक्षिणेचा पडलेला होता. एक आणा. पोटात भूक आहे, वाटलं हा आणा उचलावा आणि बाहेर जाऊन खानावळीत जेवावं. गेले, त्या आण्याला हात लावला आणि तेवढ्याच डोळ्यातून अश्रू ओघळले. आईची आठवण आली आणि आईचा तो शब्द आठवला, श्याम ज्याप्रमाणे पाय घाण होऊ दिलेच नाहीत ना शेणाने, तसं मन कधी घाण होऊ देऊ नको.
उपवाशी होते, सकाळपासून काही जेवलेले नव्हते. तो आणा तसाच टाकला, घरी आले, साने गुरुजी झाले. साने गुरुजी. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन, सांडिले ते मांडे, आग्रह उरला काळ दंडे, तुका म्हणे आले भागा, देवनी चिंती पांडुरंगा. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो कैलासवासी सुदाम बाबूराव पावसे. या एका तरुण मुलाचं श्राद्ध दुर्दैवाने करण्याची वेळ येते, दुःख वाटतं. अशी समाजातली तरुण माणसं, काही करू शकणारी, प्रपंच वाहू शकणारी, प्रपंचासोबत समाजासाठी काही करू शकणारी मुलं काही आजाराने म्हणा, काही घाताने, अपघाताने, काही आजाराने जातात. समाजात ही चित्र आपण पाहतो. मी काही लांबचा नाही, मी धारणगावचा आहे आणि इथं बहुसंख्य मंडळी मला देवपूरची दिसते, तरुण पोरं आहेत, ही माझी मित्रमंडळी. मी तुम्हाला थोडी विनंती करेन, जीवन फार अनमोल आहे, या जीवनाला जपणं शिका. आता हा रस्ता आहे, वळणाचा रस्ता आहे, हा रस्ता वळणाचा रस्ता आहे. मी त्या दिवशी चापडगावून कीर्तन करून येत होतो. या मागच्या वळणावर एक पोरग माझ्या गाडीला कट मारून गेलं. माझा आरसा त्याने तोडला. आरसा तोडल्याचं दुःख नाही, मला दुःख याचं झालं की याच्या जीवनाची काळजी नाही का. आपण एक 5 मिनिटाच्या क्षणासाठी आपण आपलं जीवन त्या वेगापायी लावायला तयार होतो. माझं आपल्याला सांगणं आहे की जीवन फार अनमोल आहे. एवढ्या छोट्या मोहापायी एवढं सुंदर, उदात्त, मोठं, चांगलं जीवन आपण त्याच्यावरही गमावू नये, हे जीवन जपावं, जेणेकरून अशा तरुण मुलांचं श्राद्ध करण्याची परत वेळ माझ्यावर, आपल्यावर येऊ नये, ही आपल्याला माझी विनंती राहील. आपण सर्व पुरुष बांधव, माता भगिनी, ही सगळी दिग्गज मंडळी, गुरुजी, अण्णा, किरणजी महाराज, आणि ही सगळी अरुण भाऊ, त्यांची मंडळी, कासार दादा आणि देवपूर भजनी मंडळी, आपल्या सगळ्यांना जे हरी करतो आणि थांबतो. निवृत्ती ज्ञानदेव, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुका. आणखी एक आपल्याला सूचना वजा माहिती द्यायची ती अशी की माझ्या घराजवळ देवाच्या कृपेने श्री हरिभजन भक्ती सेवा प्रकल्प, ज्या ठिकाणी प्रवचन, ज्या ठिकाणी मुलांना पेटी पखवाज, ज्या ठिकाणी काकडा करता यावा, ज्या ठिकाणी हरिपाठ होईल, असं एक वारकरी संप्रदायाचं अध्यात्माचं केंद्र, त्या ठिकाणी मी थोड्याशा माझ्या ताकदीप्रमाणे देवाच्या इच्छेनुसार उभारण्याचा प्रयत्न करतोय. डिसेंबर महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन बहुतेक होईल. तेव्हा आपण सगळी देवपूरची मंडळी, आपल्याला विनंती आहे की त्या प्रकल्पामध्ये आपला सहभाग असू द्या. आताच मी सचिन पाटील म्हणजे सचिनजी गडाख आणि अंबादास शेठ गडाख यांच्याशी बोललो. आपण सगळेच आहात, विजू आप्पा आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांना माझी विनंती असेल की त्या प्रकल्पामध्ये आपला सहभाग असू द्या, त्या प्रकल्पावर येत जा. त्या ठिकाणी काही कुटिया उभारणे चालू आहे. आपण यावं, तिथं ध्यान करावं, तिथं भजन करावं, म्हणजे ते क्षेत्र पवित्र होईल आणि आपल्या परिसरामध्ये वारकरी संप्रदाय टिकून राहील, अशी माझी इच्छा आहे. आपला परिसर फार पवित्र परिसर आहे, बाबा भागवत महाराजांचा परिसर आहे. या परिसरामध्ये संप्रदायाचं असं काही केंद्र असावं, यासाठी मी अल्पस्वल्प प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांना मी तिथे येण्याचं निमंत्रण देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विडी कापुडी नाही विचारिला अधिकार व्यापुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, कुंडली